नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा व्लॉग्स. मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले 12 o'clock. खरं तर खूप लेट ब्लॉग स्टार्ट करतो आहे बिकॉज कामं करत होतो सगळं, म्हणून थोडं लेट ब्लॉग स्टार्ट करतो आहे. आणि आज आहे चांगला दिवस, म्हणजेच आज पप्पांना फायनली डिस्चार्ज भेटणार आहे. आता तेच भाऊ गेले. आता काय माहिती, ते सगळं प्रोसिजर करून संध्याकाळ होईलच आय थिंक. आता बघू काय म्हणजे. आणि तेच आता कामं झाले, आता जेवण करूया. जेवणाला आहे वांग्याचं वरण आणि भात. काल तेच बनवलेलं, तर आता तेच जेवण करूया. पहिले तर मी सॉरी म्हणतो बिकॉज ब्लॉग येत नाही आहे. मी बोललेलो की डेली ब्लॉग होतील स्टार्ट, पण नाही येते बिकॉज थोडं समजू शकतात तुम्ही की आता एक असतात ना, आपण म्हणजे काय घरात असतो आणि हे म्हणतो आपण नाही की स्टार्ट करायचं आहे. तर तसं एक इच्छा नाही होत. आता पप्पा हॉस्पिटलला, माझी इच्छाच नव्हती होत ब्लॉग करायची. पण आता कसं, आता थोडं बरं वाटेल. आज पप्पांना डिस्चार्ज भेटेल, मग आपले डेली ब्लॉग स्टार्ट होतील. उद्यापासून डेली ब्लॉग स्टार्ट होईल. ठीक आहे, आता बरं वाटतं आहे काय एकदम असं. ठीक आहे, आता तेच जेवण करू आणि मग नंतर भेटतो. चला मित्रांनो, आता तिकडून हॉस्पिटलवरून पप्पांना डिस्चार्ज मिळाला आहे, निघाले ते आत्ताच. तिथे 2:15 वाजता काहीतरी बाहेर होते, हॉस्पिटलच्या बाहेर होते. कॉल केला होता तेव्हा. बरं झालं लवकर, सगळं ती प्रोसिजरची लवकर झाली. नाही कारण की कसं आहे, ते असतात ते फॉर्म वगैरे, काही फॉर्म फिलअप वगैरे करायचे असतात, काय माहिती. तर संध्याकाळ होऊ शकते असं वाटलेलं, पण नाही. आत्ताच दुपारी झाले. बरे आता निघाले ते, येईल अर्धा-पाऊण तासात येऊन जातील. ठीक आहे. त्याच्यामुळे पोट मित्रांनो, पप्पा आले. पूर्ण सॉरी मी बोलत नव्हतो, म्हणजे शूट नाही करू शकलो बिकॉज कामावर होतो. तर ते आले ना, तर थोडं आवरायला लागलं सगळं. तर आता तेच बरं वाटतं आता त्यांना थोडं. आता फक्त लिक्विडवर आहे, म्हणजे ज्यूसच असं एकदम सगळं जे लिक्विड असतं ना तसंच सगळं द्यायचं आहे, काही हॅवी नाही. लाईक म्हणजे खिचडी पण असेल ती पण लिक्विडवर, तशी एकदम पातळ खिचडी ती. आणि ज्यूस वगैरे तेच, बिकॉज खाणं देऊ नाही शकत. आता खायला देऊच नाही शकत. आता झालं, आता सॅटर्डेला बोलवतील तेव्हा जे त्याचे टाके ते काढतील. ठीक आहे, आता तेच. आता जेवणाला पप्पांना हे मूगडाळ टाकून खिचडी, म्हणजे अशी बारीक तीच खिचडी. आणि नंतर आमच्यासाठी आता वांग्याची भाजी आणि ज्वारीची भाकर बाहेरून आणली. तसं मम्मी पण थकली आहे, तिकडेच होती 3-4 दिवस हॉस्पिटलमध्येच होती, म्हणून थोडी मम्मी पण थकली, आराम करते. म्हणून आता ज्वारीची भाकर आणि वांग्याची भाजी बनवतो, रसाची आणि भात. ठीक आहे, आता तेच. आता भूक खूप लागली, तर आता थोडं हे खाऊ. काल सकाळी एकच चपाती खाल्ली, भाऊनी 3 चपात्या खाऊन घेतल्याच पत्ता गोबीसोबत. मी एकच चपाती खाल्ली का भाजीसोबत. का नंतर मग पप्पांना द्यायला पण खिचडी ती थोडीशी खाल्ली, बस एकच आहे. आता आपण खीर खाऊया. खीर ही महाशिवरात्रीच्या दिवशी बनवलेली. अजून आहे, भूक लागली बोलून. घे, संपवून टाकू आता जेवणाच्या आधी. आता असं नको बोललो की हे खाल्लं तर जेवण जाईल. मित्रांनो, जेवण झालेलं आहे. ठीक आहे, आता तेच तुम्ही पाहिलं. आज पप्पांना डिस्चार्ज भेटला, आज पप्पा घरी आले. आता तेच बरं वाटतं एकदम. आता उद्यापासून आपले डेली ब्लॉग स्टार्ट होतील, डेली रुटीन आपलं. आणि उद्यापासून आपण कॉलेजला पण जाऊ, बिकॉज कॉलेजला खूप दिवस सुट्टी झाली आहे. तर उद्यापासून कॉलेजला जाणार आहे.
आता ठीक आहे मग चला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं ब्लॉगवरच फॉलो करून घ्या. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय आणि गुड नाईट.